नुसतं शपथ लीडची आम्ही 1919 मतदान तुमच्यासाठी जालना जिल्हा आपल्यासाठी। आणि म्हणतोय मला खासदार करा, ही संधी नाहीये, ही खूप मोठी जबाबदारी आहे। अरे आता फिरायला लागलो या जालना जिल्ह्यात, तर आता कळलं केवढा मोठा जिल्हा आहे। तिकडं सिल्लोड सोयगावच्या भागात गेलो, तिकडचे रस्ते, तिकडच्या नाल्या, तिकडचे ते शाळेची अवस्था, तिकडच्या घराची अवस्था बघून असं वाटलं की आपण फार उशीर झालाय। पण अजूनही उशीर झाला नाही असं वाटतं। या लोकांच्या काळजामध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे असं वाटतं। शाहू फुले आंबेडकरांचे विचार अजूनही जिवंत आहे असं वाटतं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अजूनही लढायला तयार आहे, भिडायला तयार आहे असं वाटतं। म्हणून या ठिकाणी एक छोटस सरपंच 25 वर्षाचं पोरग 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला या ठिकाणी चॅलेंज करतात। भर उन्हात या ठिकाणी तुमच्या समोर चॅलेंज करतोय की आपलं सीट निघणार आहे, आपण निवडून येणार आहे। भारत देशात पहिल्यांदा या ठिकाणी इतिहास होणार आहे की या जालना लोकसभा मतदारसंघामधून एक 25 वर्षाचं पोरग 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला हरवून निवडून आलंय।